मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे सत्तांतर घडून आले की फक्त व्यवस्था बदलली म्हणजे व्यवस्थांतर घडून आले, हे आपण 1960 ते 1975 या कालखंडातील मराठी व हिंदीतील ग्रामीण कादंबऱ्यांमधील चित्रणाच्या आधारे बघणार आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीनदार, भांडवलदार, सरंजामी प्रवृत्तींच्या व्यक्तींची सत्ता होती. ते गावातील गरीब लोकांचे प्रचंड शोषण करायचे, त्यांना मारहाण करायचे. गावातील लोकही उदरनिर्वाहासाठी जमीनदारांवर अवलंबून असल्याने त्यांना हा अन्याय अत्याचार सहन करावा लागायचा. 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांचे राज्य जाऊन भारतात लोकशाही व्यवस्था सुरू झाली. खेड्यातील लोकांना असे वाटू लागले की आता आपले राज्य येणार. ज्यांनी आपले आतापर्यंत शोषण केले त्यांना शिक्षा होणार. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात नेमके या उलट घडले. आधीचे गावांवर राज्य करायचे, नवीन लोकशाही व्यवस्थेत त्या सत्ता पुन्हा त्यांच्या हातात आली. नवीन व्यवस्थेमध्ये त्यांनी स्वतःला बरोबर सामावून घेतले. वासुदेव मुलाटे यांचे एक विधान या संदर्भामध्ये अतिशय समर्पक आहे. ते असे: गावात ग्रामपंचायत आली. ग्रामव्यवस्थेच्या नावाखाली परंपरेने चालत आलेली पाटीलकी नष्ट झाली. परंतु सरपंच, उपसरपंच, विविध प्रकारच्या ग्राम पातळीवरच्या सहकारी संस्थांचे चेअरमन, उपचेअरमन यासारख्या लोकशाही प्रणित गाव पातळीवरच्या गाद्या कुणी बळकाविल्या, हे जर बघितले तर जुनीच सामंतशाही नव्या रूपात स्थानापन्न झालेली आहे असे दिसेल. 1960 ते 1975 या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये याचे चित्रण आलेले आपल्याला दिसून येते. मित्रांनो, तुम्ही जर माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ते बटन नक्की दाबा. तर मित्रांनो, मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये याचे चित्रण कुठे कुठे आलेले आहे ते आपण आता बघूयात. 1968 साली इंधन ही हमीद दलवाई यांची एक छोटीशी पण अतिशय सुंदर अशी कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीतील मुस्लिम स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जमीनदार खोत होते, म्हणजे त्यांना खोत असं म्हणायचे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये त्यांची जमीन कुळ कायद्यामुळे गेली. गावातील पूर्वाश्रमीची कुळं व अस्पृश्यांना आत्मभान प्राप्त झाले. या कादंबरीत निवडणुकांचा, गावातील सरपंच, उपसरपंच यांचा कुठेही उल्लेख नसला तरी गावातील लोकांवर स्वातंत्र्योत्तर काळातही या जमीनदारांची सत्ता व वर्चस्व चालत आलेले दिसून येते. इंधन कादंबरीतील या मुस्लिम जमीनदारांची जात पंचायत, आपण त्याला धर्मपंचायत असं म्हणूया, एकतर्फी निर्णय घेऊन तो गावातील अस्पृश्य व कुणब्यांवर लादते. हे जमीनदार इतर वर्गातील लोकांची आर्थिक नाकेबंदी व अडवणूक करतात. गावात दंगे घडवून आणून बौद्ध व कुणब्यांना मारठोक करतात आणि त्यांच्या बायकांवर लैंगिक अत्याचार घडवून आणतात. तरीही या वर्गातील लोकांना काहीच करता येत नाही. या कादंबरीतील घटनांना धार्मिक व आर्थिक कारणे असली तरी अन्याय करणारे पूर्वाश्रमीचे जमीनदार असल्याने त्यांच्या मनात अजूनही सरंजामीपणा असलेला दिसून येतो. आधुनिक काळात व्यवस्था बदलूनही सत्ता या आधीच्या सत्ताधारी वर्गाकडेच राहिली असे दिसून येते. 1971 साली रारम बोराडे यांची पाचोळा नावाची कादंबरी प्रकाशित झाली. पाचोळा या कादंबरीतील गरड हे एक सरंजामशाही प्रवृत्तीचा परंपरेचा प्रतिनिधी आहे. तर गंगाराम हे एक दुसरं पात्र आहे. हा एक सामान्य शिंपी आहे. गंगाराम हा स्वभावाने तापट आहे, परंतु अतिशय स्वाभिमानी आहे. पिढ्यानपिढ्यांपासून त्याच्याकडे शिंपी हा व्यवसाय चालत आलेला आहे. मात्र अलीकडे गावातील लोक नवीन कपडे शिवायला शहरात म्हणजे लातूरला जातात व जुने कपडे शिवायला त्याच्याकडे येतात. त्यामुळे गावातील लोकांबद्दल त्याच्या मनामध्ये राग आहे. अशातच एके दिवशी गरड त्याच्या मुलाला गंगारामकडे धोत्राला दंड घालायला पाठवतो. गरडाचा मुलगा देखील गरडसारखाच त्याच्यातही बापाची सरंजामशाही प्रवृत्ती पुरेपूर मुरलेली दिसते. त्याचे वय जेमतेम 14-15 वर्षाचे असूनही वयाने मोठ्या असलेल्या गंगारामच्या अंगावर लांबूनच धोतर फेकून दंड घाला धोत्राला असा हुकूम सोडतो. स्वाभिमानी गंगारामला त्याचे वागणे रुचत नाही.
गरड नवीन कपडे शहरात जाऊन शिवतो म्हणून आधीच त्याचा गरडवर राग असतो, म्हणून तो ते काम नाकारतो. गंगाराम व गरडाच्या मुलात बाचाबाची होते. येथेच संघर्षाची ठिणगी पडते. गंगारामच्या मागे लागायला गरडला एवढे निमित्त पुरेसे असते. सामंती समाजव्यवस्थेमध्ये गरीब माणसाने बलिष्ठ माणसाची वेठबिगारी नाकारणे हाच अपराध असतो आणि गंगारामकडून हा अपराध घडलेला आहे. गरडाच्या प्रतिष्ठितपणाला त्याने एक प्रकारचा धक्का दिलेला आहे. त्याच्या सत्तेला जणू त्याने आव्हान दिलेले आहे. गरड गंगारामचे हे आव्हान स्वीकारतो. गावात दुसरी मिसन आणीन तवाच दंड घालून धोतर नेसन असा संकल्प करतो आणि खरोखरच नवीन फॅशनचे शिवणकाम करणारा दुसरा शिंपी गावात आणून गंगारामला स्पर्धक निर्माण करतो. नवीन शिंप्याला स्वतःच्या घरी आश्रय देतो. एवढ्यावरच न थांबता मुलाला व नवीन शिंप्याला गंगाराम विरुद्ध त्याचे अधिक नुकसान कसे करता येईल या दृष्टीने कामास लावतो. ते दोघे जण मिळून गंगारामशी भांडण उकरून काढतात, त्याला मारहाण करतात. पुढे गरडाचा मुलगा नवीन फॅशन शिकायला लातूरला गेलेल्या गंगारामच्या मुलाला भानाला, म्हणजे गंगारामच्या मुलाचं नाव भाना आहे, तर त्याला त्यापासून परावृत्त करून गंगारामचा शक्तिपात घडून आणतात. त्यानंतर गंगाराम स्वतः लातूरला शिकायला जातो. योगायोगाने तो गरडाने आणलेल्या शिंप्याच्या मित्राकडेच कामाला राहतो. तो शिंपी गंगारामला व्यवहारात फसवतो. कामाचा ठरल्याप्रमाणे मोबदला न देता कमी मोबदला देतो. इकडे गावात गरड, गंगाराम व पार्वती घरात नसताना त्यांच्या शिवणकामाच्या मशीनचे डोकं चोरीला नेतो. अशा पद्धतीने एक एक गोष्टी हेतुपूर्वक घडून आणून तो गंगारामची आर्थिक नाकेबंदी करून त्याच्या व्यवसायावर आक्रमण करून त्याला उद्ध्वस्त करून टाकतो. गरड गंगारामची पूर्ण वाताहत होईपर्यंत त्याच्या मागे का लागतो? या प्रश्नाचा शोध घेतला असता असे दिसून येते की या सर्व गोष्टींमागे गरडची सरंजामशाही मानसिकता कार्यरत आहे. कारण एक सामान्य शिंपी आपण सांगितलेले काम नाकारतो हे त्याच्या गावावर अप्रत्यक्षरित्या अधिराज्य गाजविण्याच्या मानसिकतेला सहन होत नाही. त्याच्या अशा मानसिकतेचे चित्रण या कादंबरीतून लेखकाने सूक्ष्मतेने केलेले आहे. वास्तविक तो संपूर्ण कादंबरीत कुठेच दिसून येत नाही, तो समोर येतही नाही. गंगारामसारख्या सामान्य माणसासमोर यायची त्याला आवश्यकता देखील भासलेली नाही. त्याला प्रत्यक्षपणे समोर न आणण्यामध्ये देखील लेखकाने मोठे औचित्य दाखवलेले आहे. कारण समोर न येताही तो गंगारामसारख्या सामान्य माणसाला उद्ध्वस्त करून टाकतो हे त्याचे सामर्थ्य स्पष्ट करायला पुरेसे आहे. यातून सुद्धा त्याच्या सरंजामशाही प्रवृत्तीचे चित्रण लेखकाने केलेले आहे. थोडक्यात खेड्यात अजूनही सरंजामशाही प्रवृत्ती टिकून आहे. या सरंजामशाही प्रवृत्तीचे चित्रण या कादंबरीत आलेले आहे. तर हिंदी कादंबऱ्यांमध्ये याचे चित्रण कसे आले आहे बघा. अलग अलग वैतरणी ही शिवप्रसाद सिंह यांची कादंबरी आहे. या कादंबरीतील जयपाल सिंह हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जमीनदार होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात जमीनदारी निर्मूलनामुळे त्यांचे जुने वैभव नष्ट होते. मात्र गावाची सत्ता तरीसुद्धा अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडेच असते. ते मोठ्या शिताफीने, हुशारीने नवीन व्यवस्थेमध्ये टिकून राहतात आणि गावावर सत्ता गाजवतात. जमाना पलटा था, बातें बदली थी, पर ऐसा कुछ नहीं कि जयपाल सिंह अपने को इस नए जमाने में फिट करना चाहे और कर ना सके. जयपाल सिंह को पूरा विश्वास था कि वे इस आंधी को संभाल लेंगे. गांव की जनता के सामने माथा झुकाकर छिपे तौर से उनके भाग्य विधाता बने रहेंगे. इसमें शक नहीं कि जयपाल सिंह अपने इस प्रयत्न में पुरे सफल रहे. अशा पद्धतीने या कादंबरीमध्ये एके ठिकाणी त्यांच्याबद्दल आलेले आहे. यानंतर रागदरबारी नावाची हिंदीतील श्रीलाल शुक्ल यांची एक खूप प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. या कादंबरीतील वैद्यजी हे शिवपालगंज या गावातील महाविद्यालय, सहकारी समिती या सर्वांचे प्रमुख असून गावात राजकीयदृष्ट्या सगळ्यात प्रबळ आहेत. वैद्यजींकडे स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा गावाची सत्ता होती आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा ती त्यांच्याकडेच राहिलेली आहे. लेखक श्रीलाल शुक्ल या संदर्भात म्हणतात की वैद्यजी थे, है और रहेंगे. अंग्रेजों के ज़माने में वे अंग्रेज़ों के लिए श्रद्धा दिखाते थे. देसी हुकूमत के दिनों में वे देसी हाकिमों के लिए श्रद्धा दिखाने लगे. वे देश के पुराने सेवक थे. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी गावातून सैनिक भरती करून इंग्रज सरकारला मदत केली होती आणि आता गरज भासल्यास
ते गावात आपल्या पक्षासाठी एका रात्रीत शेकडो कार्यकर्ते भरती करून देतात आणि स्वतःच्या पक्षातील वरिष्ठांची मर्जी सांभाळून गाव पातळीवर सत्ता स्वतःकडे कशी राहील याची काळजी घेतात. यामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने भारतात रुजूच शकली नाही. ती फक्त नावाला असून मूठभर लोकांच्या हातातील खेळणे झालेली आहे. ते तिचा वापर त्यांच्या मर्जीनुसार करतात. श्रीलाल शुक्ल यांनी लोकशाहीची तत्कालीन अवस्था एका प्रसंगातून मांडलेली आहे. या कादंबरीतील वैद्यजींना एकदा रात्री स्वप्न पडते. स्वप्नात ते बघतात की प्रजातंत्र उनके तख्त के पास जमीन पर पंजों के बल बैठा है. उसने हाथ जोड़ रखे हैं. उसकी शक्ल हलवाहो जैसी है और अंग्रेजी तो अंग्रेजी, वह शुद्ध हिंदी भी नहीं बोल पा रहा है. फिर भी वह गिड़गिड़ा रहा है और वैद्य जी उनका गिड़गिड़ाना सुन रहे हैं. वैद्य जी उसे बार बार तख्त पर बैठने के लिए कहते हैं और समझाते हैं कि तुम गरीब हो तो क्या हुआ, हो तो हमारे रिश्तेदार ही. पर प्रजातंत्र उन्हें बार बार हुजूर और सरकार कहकर पुकारता है. बहुत समझाने पर प्रजातंत्र उठकर उनके तख्त के कोनों पर आ जाता है और जब उसे इतनी सांत्वना मिल जाती है कि वह मुंह से कुछ तुक की बात निकाल सके तो वह वैद्य जी से प्रार्थना करता है, मेरे कपड़े फट गए हैं, मैं नंगा हो रहा हूँ. इस हालत में मुझे किसी के सामने निकलते हुए शर्म लगती है. इसलिए हे वैद्य महाराज, मुझे एक साफ सुथरी धोती पहनने को दे दो. या संदर्भावरून स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही व्यवस्था जरी अंमलात आलेली असली तरी ती हुकुमशाही व सत्तेसाठी काहीही या प्रवृत्तीच्या लोकांसमोर हतबल झालेली असून हे लोक या व्यवस्थेत प्रभावी ठरलेले आहेत असे दिसून येते. आधा गाव ही राही मासूम रजा यांची 1968 साली प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीत गंगोली या गावातील मिया लोक जमीनदार होते. जमीनदारी नष्ट झाल्यावर बरेचसे जमीनदार उद्ध्वस्त होतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात परशुराम हा चांभार जातीतील व्यक्ती काँग्रेस पक्षाकडून उभा राहून MLA होतो. मात्र असे असूनही हम्माद मिया आणि परशुरामच्या संघर्षात हम्माद मियांचाच विजय होतो आणि परशुरामची आमदारकी जाऊन त्याची तुरुंगात रवानगी होते. जल टुट्टा हुआ ही रामदरश मिश्र यांची कादंबरी. या कादंबरीत महिप सिंह हे स्वातंत्र्योत्तर काळात अशाच प्रकारे नेते म्हणून पुढे आलेले आहेत. और कौन नहीं जानता महिप सिंह को, इस इलाके के भारी जमींदार, ब्रिटिश सरकार के पक्के हिमायती, प्रजा के बड़े दुश्मन, अपने झक के अंधे. कौन नहीं जानता उन्हें. जनता सोचती थी कि आज़ादी मिलने पर इन देशद्रोहियों को फांसी मिलेगी, इनकी जमीन गरीबों में बांट दी जाएगी. मगर इन वर्षों में कुछ और ही तस्वीर सामने आई. बाबू महिप सिंह कांग्रेस के मेंबर हो गए. नेताओं की निगाह में कांग्रेस के प्रिय व्यक्ति. यही नहीं, जिला बोर्ड के सदस्य भी बन गए. पहले ब्रिटिश सरकार को अफसरों को फलों की डालियां भेजते थे. अब आज़ादी के दिन स्कूल के बच्चों के बहाने काँग्रेस सरकार को लड्डू की डालियां भेजते हैं. तर अशा पद्धतीने या कादंबरीत देखील वर्णन आलेले आहे. या कादंबरीत महिप सिंह, दीनदयाल हे स्वातंत्र्योत्तर काळात स्वतःचा प्रभाव कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेले दिसून येतात. थोडक्यात स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात फक्त व्यवस्थांतर घडून आले. जुनी एकाधिकारशाही जमीनदारी जाऊन लोकशाही व्यवस्था आली. मात्र निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता जमीनदार भांडवलदार यांच्याकडेच राहिली. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील लोकशाही व्यवस्थेतही शोषक शोषकच आणि शोषित वर्ग शोषितच राहिला. नवीन व्यवस्थेमध्ये गाव पातळीवरील पूर्वाश्रमीच्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःला बरोबर सामावून घेतले. एखादी सामान्य व्यक्ती जर स्वाभिमानी जीवन जगू पाहत असेल, राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तीने सांगितलेले काम नाकारत असेल, तर या सरंजामशाही प्रवृत्तीच्या व्यक्तींना ते सहन होत नाही. त्या व्यक्तीला ते आयुष्यातून उठवतात. आधुनिक लोकशाही व्यवस्थेत सामान्य व्यक्तींपेक्षा पूर्वाश्रमीचे जमीनदारच जास्त प्रभावी ठरलेले दिसून येतात. तर अशा पद्धतीने मराठी व हिंदीतील ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये लोकशाहीनंतर सत्तांतर घडून आलं नाही, तर फक्त व्यवस्थांतर घडून आलं याचं चित्रण आलेले आपल्याला दिसून येते. धन्यवाद.